MSc Part 2 Paper 2 Synthetic Organic Chemistry 1 Unit 3 Ylides. Okay, firstly आपण ylides काय आहे ते बघू. What is meant by ylides? An ylides is defined as the neutral dipolar molecule containing a negatively charged atom directly attached to the positively charged heteroatom. Ylide means काय? न्यूट्रल डायपोलर मॉलिक्यूल आहे, कंटेनिंग निगेटिव्ह चार्ज आहे त्याच्यावर एका ॲटमवरती, आणि तो डायरेक्टली निगेटिव्ह चार्ज कोणाला ॲटम आहे? पॉझिटिव्ह चार्ज हेटेरोॲटम. आता हेटेरोॲटम कुठले? त्यामध्ये सल्फर, नायट्रोजन, फॉस्फरस ह्यामध्ये हेटेरोॲटम येतात. ओके, इन विच द निगेटिव्हली चार्ज ॲटम इज अ न्यूक्लियोफिलिक सेंटर अँड द ओनियम ग्रुप इज युजली अ गुड लिव्हिंग ग्रुप. आता यातला जो निगेटिव्हली चार्ज ॲटम आहे तो काय? न्यूक्लियोफिलिक सेंटर आहे, अँड द ओनियम ग्रुप इज युजली गुड लिव्हिंग ग्रुप, आणि बाकीचा जो ग्रुप आहे तो लॉस्ट होतो, गुड लिव्हिंग ग्रुप आहे. द रिझल्ट कॅन बी व्ह्यूड ॲज अ स्ट्रक्चर इन विच टू ॲडजस्टंट ॲटम आर कनेक्टेड बाय बोथ अ कोव्हॅलंट अँड आयोनिक बॉन्ड. ओके, आता इलाइड कसं स्ट्रक्चर आहे? त्यामध्ये टू ॲडजस्टंट ॲटम आर कनेक्टेड बाय द कोव्हॅलंट और आयोनिक बॉन्ड. दोन ॲडजस्टंट ॲटम आहेत ते कसे कनेक्ट झालेले आहेत? कोव्हॅलंट बॉन्ड किंवा आयोनिक बॉन्डने. नॉर्मली रिटर्न एक्स प्लस कनेक्टेड टू द वाय मायनस. आता एक्स प्लस प्लस म्हणजे कुठला? पॉझिटिव्हली चार्ज हेटेरो ॲटम. ओके, आणि तो कनेक्ट कोणाशी झाला आहे? वाय मायनसशी, म्हणजे निगेटिव्हली चार्ज ॲटम. असं स्ट्रक्चर त्याचं लिहिलं जातं. द इलाइड्स आर दस 1,2 डायपोलर कंपाऊंड अँड द सबक्लास ऑफ हेटेरायन्स. इलाइड्स काय आहेत? 1,2 डायपोलर कंपाऊंड आहेत, आणि सबक्लास काय आहे त्याचा? हेटेरायन्स. हेटेरायन्स मीन्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज कनेक्टेड टू द इच अदर. द अपियर इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री ॲज द रिएजंट और रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट. आता हे इलाइड्स आहेत ते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ॲज अ रिएजंट म्हणून यूज केले जातात, किंवा ते इंटरमिडिएट म्हणून सुद्धा रिॲक्टिव्ह ॲक्ट होतात. ओके, रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट म्हणून सुद्धा. देन नेक्स्ट आता आपण रिॲक्शन बघू एक, बार्टन केलॉग रिॲक्शन. तर व्हॉट इज मीन बाय बार्टन केलॉग रिॲक्शन? काय आहे त्या रिॲक्शनमध्ये? द बार्टन केलॉग रिॲक्शन इज अ कपलिंग रिॲक्शन बिटवीन द डायअझो कंपाऊंड अँड थायोकीटोन गिविंग अन अल्किन बाय वे ऑफ द इपीसल्फाइड इंटरमिडिएट. ओके, आता बार्टन केलॉग रिॲक्शन काय आहे? कपलिंग रिॲक्शन आहे. कोणामधली? तर डायअझो कंपाऊंड अँड थायोकीटोन. थायोकीटोन अँड डायअझो कंपाऊंडमधली ही कपलिंग रिॲक्शन आहे. गिविंग अँड अल्किन. आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार? ह्यामध्ये अल्किन मिळणार. ओके, ओलिफिन बाय वे ऑफ अ इपीसल्फाइड इंटरमिडिएट, आणि इंटरमिडिएट कुठला असेल याच्यामध्ये? इपीसल्फाइड. द बार्टन केलॉग रिॲक्शन इज ऑल्सो नोन ॲज अ बार्टन केलॉग ओलिफिनेशन अँड बार्टन ओलिफिन सिंथेसिस. बार्टन केलॉग रिॲक्शनला काय म्हणतात? इज ऑल्सो नोन ॲज बार्टन केलॉग ओलिफिनेशन. ओके, ओलिफिनेशन म्हणजेच काय? तर अल्किन आपल्याला डबल बॉन्डेड मिळतो प्रोडक्ट म्हणून, किंवा बार्टन ओलिफिन सिंथेसिस. त्याच्यात काय? ओलिफिन सिंथेसिस होतो, त्यामुळे त्याला बार्टन ओलिफिन सिंथेसिससुद्धा म्हटलं जातं. ओके, देन नेक्स्ट आता रिॲक्शन बघू. काय सांगितलं आपण रिॲक्शन त्यामध्ये डेफिनेशनमध्ये? फर्स्टली इज अ डायअझो कीटोन, डायअझो कंपाऊंड. फर्स्टली काय आहे? डायअझो कंपाऊंड अँड थायोकीटोन. थायोकीटोन का? कारण की सल्फरला आपण काय सफिक्स वापरतो? थायो, म्हणून थायोकीटोन. कीटोन लाईक स्ट्रक्चर आहे तिथे दिलेलं रिॲक्टंटमध्ये आपल्याला, म्हणून थायोकीटोन आणि डायअझो कंपाऊंड. ओके, डायअझो दोन नायट्रोजन आहेत म्हणून डायअझो कंपाऊंड. इपी सल्फाइड आपल्याला मध्ये इंटरमिडिएट काय मिळतो? ह्यामध्ये इपी सल्फाइडमध्ये जो 3 मेंबर्ड सल्फरची रिंग मिळाली आहे ती काय आहे? इपी सल्फाइड इंटरमिडिएट. अँड द नेक्स्ट स्टेप नेक्स्ट इज द फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट. लास्टला काय मिळतो आपल्याला? प्रोडक्ट ओलिफिन इज डबल बॉन्ड अल्किन आपल्याला यामध्ये प्रोडक्ट मिळतो. जसा विटिक रिॲक्शनमध्ये सुद्धा आपल्याला अल्किनच मिळतो, तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा बार्टन केलॉगमध्ये सुद्धा आपल्याला अल्किनच मिळतो. फक्त वेज डिफरंट आहेत. त्यामध्ये सुद्धा अल्किनच मिळत होता, पण त्यामध्ये फॉस्फरस इलाइड आपण यूज केला होता, पण यामध्ये आपण सल्फर इलाइड ॲज अ यूज करतो आहे. फक्त वेज डिफरंट आहेत, प्रोडक्ट आपल्याला अल्किनच मिळतो आहे. पण कुठल्या आपण रिॲक्टंट वेगवेगळे वापरून फॉस्फरस, नायट्रोजन हे सगळे इलाइड वापरून कसे आपण अल्किन फॉर्मेशन करू शकतो, हे फक्त या रिॲक्शन आहेत. ओके, ही कुठली आहे? बार्टन केलॉग रिॲक्शन, द फॉर्मेशन ऑफ द अल्किन प्रोडक्ट.
Then reaction mechanism. In this, the reaction mechanism for this reaction, the diazo compound react as a 1,3 dipole. The diazo compound आहे तो काय म्हणून react होतो यामध्ये 1,3 dipole in a dipolar cycloaddition with the thioketone to give 5-membered thiadiazolene ring. ओके, आता ह्या रिॲक्शन मेकॅनिझममध्ये डायझो कंपाऊंड रिॲक्ट काय होतोय 1,3 डायपोलार आणि इन 1,3 डायपोलार सायक्लो ॲडिशन विथ थायोकिटोन बरोबर त्याची 1,3 डायपोलार सायक्लो ॲडिशन होते टू गिव्ह 5-मेंबर्ड रिंग. आपल्याला इथे 5-मेंबर्ड एकमध्ये रिंग मिळते. कुठली? थायाडायझोलिन. ओके, थायाडायझोलिन ही एक 5-मेंबर्ड रिंग मिळते. दिस इंटरमिडिएट इज अनस्टेबल. हा जो इंटरमिडिएट मिळतो थायाडायझोलिन इंटरमिडिएट काय आहे? इपी सल्फाइड पण आहे एक इंटरमिडिएट आणि थायाडायझोलिन ही 5-मेंबर्ड रिंग आहे. ओके, तो सुद्धा आपल्याला एक इंटरमिडिएट मिळतो. हा जो इंटरमिडिएट आहे तो काय आहे? अनस्टेबल आहे. दिस एक्सक्लूड द मॉलिक्यूल ऑफ नायट्रोजन टू फॉर्म द थायोकार्बोनिल इलाइड. ओके, फॉर्मेशन नंतर काय होते यामध्ये? थायोकार्बोनिल इलाइड विच देन सायकलाइज टू फॉर्म अ स्टेबल इपी सल्फाइड. देन स्टेबल एक इंटरमिडिएट नंतर मिळतो तो कुठला आहे? सायक्लाइज करून स्टेबल इपी सल्फाइड. ओके, 3-मेंबर्ड जी सल्फरची रिंग आपण मागाशी रिॲक्शनमध्ये बघितली ती इपी सल्फाइड एक मिळतो आणि त्याच्या आधी कुठला मिळतो जो अनस्टेबल आहे तो आहे थायाडायझोलिन. 5-मेंबर्ड रिंग आहे ती आणि ही इपी सल्फाइडची 3-मेंबर्ड रिंग आहे. द ट्रायफिनाइल फॉस्फिन रिॲक्ट ॲज अ न्यूक्लिओफाइल ओपनिंग द 3-मेंबर्ड रिंग टू फॉर्म द सल्फा फॉस्फोटेन. ओके, नंतर आपण कसली ट्रायफिनाइल फॉस्फोरिन रिॲक्ट करतो न्यूक्लिओफाइल बरोबर आणि ती 3-मेंबर्ड रिंग होती ती ओपनिंग होती आणि आपल्याला काय मिळते इथे? सल्फा फॉस्फोटेन. इन मॅनर सिमिलर टू द विटिंग रिॲक्शन दिस स्ट्रक्चर देन एक्सपेल द थायोफॉस्फिनिल सल्फाइड टू प्रोड्यूस द अल्किन. सेम विटिंग रिॲक्शन नंतरची रिॲक्शन आहे. देन काय होतं? ट्रायफिनाइल फॉस्फिन सल्फाइड टू प्रोड्यूस अल्किन. अल्किन फॉर्मेशन नंतर मिळतं. ओके, आता याचा मेकॅनिझम बघू. पहिला काय आहे? 1,3 डायपोलार डायझो कंपाऊंड आहे. ओके, बरोबर. देन इथे काय आहे? थायोकिटोन. बरोबर, तो काय होणार? 1,3 डायपोलार सायक्लो ॲडिशन होणार. जो निगेटिव्ह चार्ज आहे तो अटॅक टू द सल्फरचा डबल बॉन्ड नायट्रोजनवर आणि इथे ट्रिपल बॉन्डेड नायट्रोजन आहे तिथला एक बॉन्ड ते नायट्रोजनवर शिफ्ट होणार. काय झाली? सायक्लो ॲडिशन. 1,3 डायपोलर सायक्लो ॲडिशन टाईप त्याची ॲडिशन झालेली आहे. इथे काय झाली? 5-मेंबर्ड रिंग आपल्याला मिळते. बरोबर, आता ही कुठली 5-मेंबर्ड रिंग आहे? थायाडायझोलिन. थाया सल्फर आहे, डायझो आहे म्हणून. ओके, थायाडायझोलिन 5-मेंबर्ड रिंग. हा काय आहे? अनस्टेबल आहे. त्यामुळे काय होणार? परत रिअरेंज होणार आणि N2 मॉलिक्यूल यातून रिमूव्ह होणार. देन परत रिअरेंज होऊन आपल्याला इथे काय मिळाली? एक रिंग 3-मेंबर्ड रिंग परत मिळाली. ती काय आहे? इपी सल्फाइड रिंग. ओके, इपी सल्फाइड ही स्टेबल रिंग आहे. ओके, म्हणजे 2 इंटरमिडिएट, एक स्टेबल आणि एक अनस्टेबल असे आपल्याला 2 इंटरमिडिएट मिळतात. फर्स्ट मिळतो तो अनस्टेबल, सेकंड मिळतो तो स्टेबल इंटरमिडिएट. देन नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार? PPH3 ट्रायफिनाइल फॉस्फिन अटॅक टू दिस कार्बन सेंटर. ओके, देन जशी वेटिंग रिॲक्शन जाते तशीच रिॲक्शन जाणार आणि फॉर्मेशन ऑफ द अल्किन. नंतर सल्फरचा अटॅक फॉस्फरसवर आणि रिअरेंज होऊन आपल्याला ते अल्किन फॉर्मेशन मिळणार. ओके, सोपी रिॲक्शन आहे. फक्त लक्षात ठेवा की 2 इंटरमिडिएट आहेत पण त्यातला एक आहे तो अनस्टेबल आहे, नंतर आहे तो स्टेबल आहे. पहिला जो अनस्टेबल तयार होतो त्याचं नाव आहे थायाडायझोलिन. ओके, तो अनस्टेबल आहे म्हणून काय होतं? 3-मेंबर्डमध्ये त्याचं कन्वर्जन होतं. ओके, 5-मेंबर टू 3-मेंबर रिंग. ती काय आहे? स्टेबल रिंग आहे इपी सल्फाइड. अँड देन नेक्स्ट इज अ वेटिंग रिॲक्शन टाईप रिॲक्शन जाते आणि फॉर्मेशन ऑफ द अल्किन. ओके, आता काही ॲप्लिकेशन आपण बघू याचे बार्टन केलॉग रिॲक्शनचे. काय आहे? पहिले ते डायझो कंपाऊंडच आहे, किटोनच आहे, थायोकिटोनच आहे, सल्फर आहे आणि ओके सल्फरला डबल बॉन्डेड आहे, आर ग्रुप लागलेले आहेत तेच थायोकिटोन आहे. रिॲक्शन काय होणार? तशीच जणाने फॉर्मेशन ऑफ द अल्किन. काय मिळालं इथे? प्रोडक्टमध्ये आपल्याला अल्किनच मिळालं. देन नेक्स्टमध्ये सुद्धा
तीच रिॲक्शन आहे, तशीच जाणार आहे. मेकॅनिझम सेम तसंच आहे. डायझो कंपाऊंड सल्फर आहे, फक्त सल्फरच्या आर ग्रुप जे आहे ते फक्त तिथे त्यांनी रिंग दाखवलेले आहेत, बाकी रिॲक्शन सेम तशीच जाणार आहे. ओके. आणि फॉर्मेशन ऑफ द अल्किन अल्किन इंटरमिडिएटसुद्धा आपल्याला डायझोलिन थायाडायझोलिनच मिळणार आहे. अनस्टेबल नंतर स्टेबल परत एपी सल्फाईड इंटरमिडिएट हे सगळे मिळणार आहेत. ओके, सेम मेकॅनिझम आहे. मेकॅनिझम ट्राय करा. थँक्यू.